नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला झटपट आणि कुरकुरीत लागणारे रवा कटलेट कसे बनवायचे ते पाहायला मिळणार आहे. हे कटलेट बाहेरून कुरकुरीत होतातच पण आतून मऊ चविष्ट लागतात. रवा कटलेट तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत, मुलांच्या टिफिनसाठी किंवा अचानक पाहुणे आले तरी अगदी सहजरित्या बनवू शकता. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. एका बाउलमध्ये 1 कप बारीक रवा घेऊयात. रवा भाजलेला नाही आहे, त्यातच अर्धा कप ताजे दही घालूया. मिक्स करून घेऊया. दही रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाव कप पाणी घालूया. जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर मिश्रण आपलं पातळ होईल. आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया. मिश्रणाचा या पद्धतीने गोळा तयार होईल. आता याच्यावर आपण झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवूयात, म्हणजे रवा दही आणि पाण्यामध्ये छान भिजेल. 10 मिनिटे झालेली आहेत. रवा आपला छान भिजलेला आहे. यातच आपण 2 उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत ते घालूया. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 लसूण पाकळ्या, पाव इंच आले खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. पाव चमचा लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हवं असल्यास हे कटलेट तुम्हाला पौष्टिक बनवायचं असेल तर आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता. मिक्स करून झाल्यानंतर आपल्या हाताला मिश्रण चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचं आहे. आता याला लिंबूच्या आकारा एवढा गोळा घेऊन हाताने असा चपटा करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कटलेटचा आकार करू शकता, किंवा बाजारात कटलेटचा आकाराचा साचा मिळतो त्याचाही उपयोग करू शकता. मी या आकाराचे कटलेट केलेले आहेत. करायला सोपेही आहेत आणि पटकन भाजले जातात. आता तयार झालेले कटलेट आपण ताटामध्ये ठेवूयात. याच पद्धतीने सर्व मिश्रणाला कटलेटचा आकार द्यायचा आहे. सर्व मिश्रणाचे कटलेट तयार करून झालेले आहेत. कटलेट मी शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय करू शकता. गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करायला ठेवायचा आहे. पॅन गरम झाला की 1 पळी तेल घालून ओलात्ण्याच्या साहाय्याने पसरून घेऊयात. कटलेटला बाहेरून कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी ब्रेड क्रम्सचा उपयोग करणार आहे. ब्रेड क्रम्स कसे करायचे? ब्रेडच्या कडा उन्हामध्ये 2-3 तास वाळून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. नंतर हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि गरज वाटेल तेव्हा याचा उपयोग करू शकता. कटलेट आपण ब्रेड क्रम्समध्ये सर्व बाजूने घोळून घ्यायचं आहे, म्हणजे बाहेरून सर्व बाजूने कुरकुरीत होतील. तेलही आपलं चांगलं गरम झालेलं आहे. 1-1 कटलेट ब्रेड क्रम्समध्ये घोळून पॅनवर फ्राय करायला ठेवूयात. आवश्यक असेल तर कडेने तेल सोडा, अन्यथा पॅनच्या कडेला आलेलं तेल या पद्धतीने आतमध्ये घेऊ शकता. कटलेट आपल्याला मध्यम आचेवर छान भाजायचं आहे. 4-5 मिनिटे झाल्यानंतर पलटून घेऊयात आणि दुसरी बाजू पण आपण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. ब्रेड क्रम्स लगेचच करपतात, म्हणून 3-4 मिनिटे झाली की लगेचच दुसरी बाजू पण आपली पलटून घ्यायची. जर तुम्हाला हे कटलेट आणखीनच कुरकुरीत बनवायचे असतील तर गॅसच्या कमी आचेवर दोन्ही बाजूने भाजा, छान कुरकुरीत होतात. कटलेट आपले दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेले आहेत. याच पद्धतीने तयार केलेले कटलेट आपण भाजून घ्यायचे आहेत. गरम गरम झटपट कुरकुरीत झालेले रवा कटलेट तुम्ही दही, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. खूप भारी लागतात. घेतलेल्या एवढ्या प्रमाणामध्ये 13 कटलेट तयार झालेले आहेत. असे रवा कटलेट तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.